नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आम्ही आमच्या चॅनलवरती जीके, सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज, करंट अफेअर्स याविषयी प्रश्नोत्तरे नियमितपणे अपलोड करीत असतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण प्रश्न महत्त्वाचे आहेत। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून घ्या। तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। चला तर आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, कोणत्या वर्षी पोर्तुगीजांनी मुंबईवर कब्जा केला? आपले पर्याय आहेत ए 1498, बी 1510, सी 1534, डी यापैकी नाही। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी 1534। 1534 या वर्षी पोर्तुगीजांनी मुंबईवर कब्जा केला। प्रश्न दुसरा, टिपू सुलतानचा अंतिम पराभव कोणी केला? आपले पर्याय आहेत ए लॉर्ड डलहौसी, बी लॉर्ड वेलेस्ली, सी लॉर्ड कॅनिंग, डी लॉर्ड मेयो। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी लॉर्ड वेलेस्ली। टिपू सुलतानचा अंतिम पराभव लॉर्ड वेलेस्ली यांनी केला। प्रश्न तिसरा, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? आपले पर्याय आहेत ए राजा राममोहन रॉय, बी फिरोजशाह मेहता, सी दादाभाई नौरोजी, डी केशवचंद्र सेन। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी दादाभाई नौरोजी। भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते। प्रश्न चौथा, आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन खालीलपैकी कधी असतो? आपले पर्याय आहेत ए 23 जून, बी 12 मे, सी 17 जून, डी 13 ऑगस्ट। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 23 जून। आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन 23 जून रोजी असतो। प्रश्न पाचवा, सर्व तात्काळ सेवेसाठी एकच नंबर असणारे देशातील पहिले राज्य कोणते? आपले पर्याय आहेत ए हिमाचल प्रदेश, बी मध्य प्रदेश, सी केरळ, डी सिक्कीम। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश। सर्व तात्काळ सेवेसाठी एकच नंबर असणारे देशातील पहिले राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश होय। प्रश्न सहावा, महाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? आपले पर्याय आहेत ए भंडारा, बी सातारा, सी नाशिक, डी रायगड। आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सातारा। महाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य सातारा जिल्ह्यात आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न सातवा, आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आपले पर्याय आहेत ए 20 जून, बी 27 जून, सी 22 मे, डी 28 मे। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी 22 मे। आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस 22 मे या दिवशी साजरा केला जातो। प्रश्न आठवा, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। गोंदिया जिल्ह्यातील गाढवी नदीवरती कोणता तलाव बांधण्यात आला आहे? आपले पर्याय आहेत ए इटियाडोह, बी नवेगाव बांध, सी घोडाझरी, डी असोला मेंढा। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए इटियाडोह। गोंदिया जिल्ह्यातील गाढवी नदीवरती इटियाडोह हा तलाव बांधण्यात आला आहे। प्रश्न नववा, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात घ्या। RDX हे खालीलपैकी काय आहे? आपले पर्याय आहेत ए जंतुनाशक, बी तणनाशक, सी स्फोटक, डी रासायनिक खत। आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्फोटक। RDX हे स्फोटक आहे। प्रश्न 10वा, सायना नेहवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आपले पर्याय आहेत ए बुद्धिबळ, बी बॅडमिंटन, सी फुटबॉल, डी क्रिकेट। आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बॅडमिंटन। सायना नेहवाल ही बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे। मित्रांनो, एक विनंती आहे, अजूनही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र किंवा मैत्रिणींना शेअर करा आणि सोबतच या व्हिडिओला एक लाईक करा। असे केल्याने आपले कोणतेच नुकसान होत नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळते। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न 11वा, उत्तराखंड राज्याची राजधानी कोणते शहर आहे?
आपले पर्याय आहेत ए जमशेदपूर, बी रायपूर, सी मसुरी, डी डेहराडून। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी डेहराडून। उत्तराखंड राज्याची राजधानी डेहराडून शहर आहे। प्रश्न 12वा, मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? आपले पर्याय आहेत ए कानपूर, बी बराकपूर, सी मेरठ, डी आग्रा। आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी बराकपूर। मंगल पांडे यांनी बराकपूर छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली। प्रश्न 13वा, करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला? आपले पर्याय आहेत ए जवाहरलाल नेहरू, बी महात्मा गांधी, सी सुभाषचंद्र बोस, डी लोकमान्य टिळक। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी महात्मा गांधी। करा किंवा मरा हा मंत्र भारतास महात्मा गांधी यांनी दिला। प्रश्न 14वा, गांधी आयर्विन करार कधी झाला होता? आपले पर्याय आहेत ए 1930, बी 1931, सी 1932, डी 1933। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी 1931। गांधी आयर्विन करार 1931 या साली झाला होता। प्रश्न 15वा, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, अष्टविनायक देवस्थान नसलेले खालीलपैकी गाव कोणते? आपले पर्याय आहेत ए सिद्धटेक, बी रांजणगाव, सी मोरगाव, डी रामटेक। आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी रामटेक। अष्टविनायक देवस्थान नसलेले गाव म्हणजे रामटेक हे आहे। मित्रांनो, या व्हिडिओला एक लाईक करून आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। प्रश्न 16वा, वेल्बी कमिशनची स्थापना कोणाच्या प्रयत्नामुळे झाली होती? आपले पर्याय आहेत ए महर्षी कर्वे, बी पंडित नेहरू, सी दादाभाई नौरोजी, डी महात्मा गांधी। आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दादाभाई नौरोजी। वेल्बी कमिशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांच्या प्रयत्नामुळे झाली होती। प्रश्न 17वा, नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? आपले पर्याय आहेत ए पंडित जवाहरलाल नेहरू, बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी सरदार वल्लभभाई पटेल, डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए पंडित जवाहरलाल नेहरू। नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते। प्रश्न 18वा, भारत इतिहास संशोधन मंडळ कोठे स्थित आहे? आपले पर्याय आहेत ए मुंबई, बी पुणे, सी नाशिक, डी नागपूर। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुणे। भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे येथे स्थित आहे। प्रश्न 19वा, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? आपले पर्याय आहेत ए मुंबई, बी कलकत्ता, सी मद्रास, डी जयपूर। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुंबई। राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले होते। प्रश्न 20वा, तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यात होते? आपले पर्याय आहेत ए उत्तराखंड, बी महाराष्ट्र, सी आंध्र प्रदेश, डी कर्नाटक। आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश। तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन आंध्र प्रदेश राज्यात होते। मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा। आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।